द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. बघा, आज आपल्याला फॅराडेचे लॉ पाहायचे आहेत. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आपण काल इलेक्ट्रोलिसिस प्रकार पाहिला, त्याच्यापैकी आज आपल्याला फॅराडेचा इलेक्ट्रोलिसिसचे लॉज पाहायचे आहेत. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय असते तर आपण काल बघितलं. बघा इकडे लक्ष द्या. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये होते काय नेमकं, बघा हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये काय काय होते. आपल्याला इलेक्ट्रोलिसिस मध्ये यू हॅव टू पास द इलेक्ट्रिसिटी. आपल्याला एक कंटेनर घ्यावं लागते, याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रोड पुट करू. दीज आर द 2 इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रिसिटी पहिले, इलेक्ट्रोलिसिस पहिले प्रोसेस माहिती पाहिजे लक्षात. नाव इट इज अटॅच टू बॅटरी. हे आपण बॅटरीला अटॅच करतो. आठवते बघा, हा झाला सिंपल. याच्यामध्ये हे झाले इलेक्ट्रोड्स. एक असतो ॲनोड, एक असतो कॅथोड. एक आहे निगेटिव्ह, एक आहे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कॅथोड असतो, पॉझिटिव्ह ॲनोड असते, हे माहिती आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, एखादं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन पुट करतो. ना इट इज द सोल्युशन. इट इज इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. ओके, काय होते व्हेन बॅटरी मधून जेव्हा तुम्ही स्विच ऑन करता तेव्हा करंट या सोल्युशन मध्ये पास होतो आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स एक तर डिपॉझिट होते, एक तर लिबरेट होते. ओके, बघितलं आपण NaCl मध्ये तुम्ही पाहिलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl. फ्युज्ड NaCl जर तुम्ही पुट करत असाल, याच्यामध्ये जर फ्युज्ड NaCl असलं आणि जर तुम्ही करंट पास केला तर तुम्हाला माहित आहे की सोडियम इज डिपॉझिटेड ऑन कॅथोड अँड नेक्स्ट कोण होता, क्लोरीन इज लिबरेटेड ऑन ॲनोड. हे पाहिलं आपण. आता फॅराडेज फर्स्ट लॉ काय म्हणते बघा इथं. याचं स्टेटमेंट काय आहे, याचं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट इट इज इम्पॉर्टंट. बघा, द अमाउंट ऑफ सबस्टन्स is deposited or liberated. बघा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. आपल्याला माहित आहे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये सोडियम डिपॉझिट झाला होता, क्लोरीन लिबरेट झाला होता. मग तुम्ही कोणी म्हणा, द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी of electricity pass through it. सिंपल लॉ आहे. लॉचं स्टेटमेंट बघा काय आहे. द लॉ स्टेटेड दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. बघा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड म्हणजे किती पदार्थ डिपॉझिट होईल, किती पदार्थ लिबरेट होईल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू इट. याच्यामधून तुम्ही किती क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी पास करता, जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी पास करसाल तेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड किंवा लिबरेटेड जास्त असते. म्हणजे तुम्ही या लॉला डायरेक्टली म्हणू शकता दॅट इज क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे Q इज, बघा, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बघा, is directly proportional to quantity of electricity is directly proportional to amount of substance deposited or liberated, that is weight of substance. म्हणजे quantity of electricity is directly proportional to weight of substance deposited. W म्हणजे weight of substance घ्या. So quantity of electricity is directly proportional to weight of substance deposited. यालाच तुम्ही लिहू शकता W इक्वल टू, डायरेक्टली जर इक्वल टू मध्ये कन्वर्ट केलं तर घेतला कॉन्स्टंट K मल्टिप्लाइड बाय W. इथं Q काय आहे सांगा, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. Q is a quantity of electricity, K is a constant, W is a weight of substance deposited. लॉचं स्टेटमेंट एकदम इझी आहे. काय आहे, द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू इट. या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये आपल्याला माहित आहे NaCl जर याच्यामध्ये असेल, या हे जे रेड कलरचं इथं सोल्युशन दिलं, सपोज कन्सिडर करा इट इज फ्युज्ड NaCl, तर काय होईल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स सोडियम किती डिपॉझिट होईल किंवा किती क्लोरीन लिबरेट होईल जर हे तुम्हाला क्वांटिटेटिव्हली काढायचं असेल. बघा, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह फरक असते. क्वांटिटेटिव्ह म्हणजे किती क्वांटिटी याच्यामध्ये डिपॉझिट होते किंवा लिबरेट होते, त्याला क्वांटिटेटिव्ह म्हणतात. आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन, बघा, क्वालिटेटिव्ह म्हणजे फक्त पदार्थ डिपॉझिट झाला, किती झाला काही घेणं देणं नाही, त्याला क्वालिटेटिव्ह म्हणतात. आणि क्वांटिटी, किती क्वांटिटीत झाला, क्वांटिटेटिव्ह.
तर क्वांटिटेटिव्ह जर तुम्हाला काढायचं असेल मग किती सोडियम डिपॉझिट झाला, किती क्लोरीन लिबरेट झाला. जर तुम्ही ॲक्वियस NaCl घेतला तर किती हायड्रोजन लिबरेट झाला, किती क्लोरीन लिबरेट झाला, तिथे दोन्ही लिबरेट झाले होते. जर सांगायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागतं द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. जेवढी इलेक्ट्रिसिटी पास करसाल तेवढा पदार्थ जास्त डिपॉझिट होईल. हे असं कोणाचं म्हणणं आहे. फॅराडेज फर्स्ट लॉ याला असते. फॅराडेज फर्स्ट लॉ म्हणतात किंवा फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस हा फर्स्ट लॉ असतो. लक्षात ठेवा हा फर्स्ट लॉ आहे. फर्स्ट लॉ ऑफ फॅराडे म्हटला जाते. फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस तुम्हाला समजलं की जेवढा पदार्थ डिपॉझिट होईल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असते किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करसाल. ओके, इट इज द फर्स्ट लॉ ऑफ फॅराडे. तुम्ही इझिली तुमच्या लक्षात येत असेल लॉचं म्हणणं काय आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट काय आहे. जर हे तुम्हाला समजलं किंवा क्वांटिटी ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड वगैरे व्हायला पाहिजे तर आता हे क्वांटिटेटिव्हली कसं फाइंड आउट करसाल. हाऊ टू फाइंड आउट क्वांटिटी ऑफ करंट इज किती क्वांटिटी ऑफ करंट पास करसाल वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत. सो हाऊ टू फाइंड आउट किती करंट पास करसाल तर कसं लक्षात ठेवेल. तर बघा पहिला फॉर्म्युला येतो क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास डिनोटेड बाय क्यू आपण पहिलेच सांगितलं. बघा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास हाऊ टू फाइंड आउट किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी फाइंड आउट करसाल तर हे असते क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा किती क्वांटिटी या इलेक्ट्रोलिटिक सेल मधून किती क्वांटिटी पास केली तर इट इज इक्वल टू I इन एम्पियर मल्टिप्लाइड बाय T इन सेकंड. हे बघा. सो हाऊ टू फाइंड आउट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास त्या इलेक्ट्रोलिटिक सेल मधून किती क्वांटिटी पास करसाल कसं फाइंड आउट करसाल. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय T. I म्हणजे करंट इन एम्पियर, T म्हणजे टाइम इन सेकंड. लक्षात ठेवा T फॉर टाइम आहे, टाइम इन सेकंड म्हणून मी असं लिहून दिलं. जर तुम्हाला किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास काढायची असेल तर तुम्ही हाऊ टू फाइंड आउट I मल्टिप्लाइड बाय T. बट वाटलं तर असं लिहून देतो, कन्फ्यूज नको व्हायला. I मल्टिप्लाइड बाय T. I कशात पाहिजे, I म्हणजे करंट हा एम्पियर मध्ये पाहिजे तर टाइम कशात पाहिजे सेकंड मध्ये पाहिजे. तसे साधं लॉजिक आहे ना. लक्ष द्या. सपोज मी जर म्हटलं की हा एक पदार्थ हा सबस्टन्स आहे आणि मला याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास करायची. तुम्ही याच्यामधून इलेक्ट्रिसिटी किती पास करणार कसं ओळखणार. पहिले तर किती करंट देऊन राहिलो किती टाइमासाठी. बघा हाऊ मच क्वांटिटी इज पास थ्रू धिस पेन किंवा या पेनामधून किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास होईल कसं लक्षात ठेवसं. किती करंट देईल किती टाइमासाठी, किती करंट किती टाइमासाठी. समजा एखादा फॅन आहे आपल्या घरातला आणि आपण जर म्हटलं त्या फॅनला आपण किती इलेक्ट्रिसिटी किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याला देऊन राहिलो कसं ओळखसाल. तर फॅन फिरण्यासाठी किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी तुम्ही देऊन राहिले तुम्ही काय म्हणसाल किती करंट देऊन राहिले किती टाइमासाठी. किती करंट किती टाइमासाठी म्हणजेच काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. ओके, हा झाला फॉर्म्युला I मल्टिप्लाइड बाय T. त्याच्यानंतर मला पाहिजे असेल ऍक्च्युअल मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पास झाले. बघा हे तर झाली क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण मी जर म्हटलं त्या फॅन मध्ये म्हणा आपल्या घरच्या तुम्ही ऍक्च्युअल किती मोल्स इलेक्ट्रॉन्स दिले कसं फाइंड आउट करसाल. तर number of moles of electrons passed. How to find out number of moles of electron passed. एखादा हा पेन आहे बघा या पेनामधून किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करून राहिले I मल्टिप्लाइड बाय T. पण या पेनामधून किती नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास करून राहिले फॉर्म्युला आहे Q अपॉन फॅराडे. म्हणजे बघा किती क्वांटिटी ऑफ करंट पास केला डिवाइडेड बाय टोटल चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज फॅराडे इक्वल टू याला काय म्हणसाल तुम्ही. याला जर मला सॉल्व्ह करायचं असेल बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास Q अपॉन F. F म्हणजे फॅराडे आणि Q म्हणजे क्वांटिटी ऑफ करंट. तर तुम्ही म्हणसाल I मल्टिप्लाइड बाय T डिवाइडेड बाय फॅराडे काय असते माहिती आहे का. लक्षात ठेवा 1 फॅराडे मीन्स charge present on 1 mole of electron. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा 1 फॅराडे म्हणजे चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. एका मोल इलेक्ट्रॉन्स वरचा चार्ज हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. एका मोल इलेक्ट्रॉन्स वरचा चार्ज म्हणजे किती असतो 1 फॅराडे. द चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका मोल बघा चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 फॅराडे. पण जर याला मला कुलॉम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे फॅराडे 1 फॅराडे मीन्स 96500 कुलॉम. वाटलंच तर हे लिहून देतो
1 फॅराडे मीन्स किती कुलोम असते 96500 कुलोम. हे फाइंड आउट करावं लागते. कसं बघा हे थोडक्यात सांगून देतो. बघा एका इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज सर्वांना माहिती असते. एका इलेक्ट्रॉन्सवरचा जो चार्ज असतो तो तुम्ही फाइंड आउट करा पहिले. आणि एका इलेक्ट्रॉनचा जो चार्ज जर तुम्हाला माहिती असेल तर 1 फॅराडे म्हणजे 1 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती 6.022 × 1023 इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज. बघा 1 फॅराडेचं मिनिंग काय 1 फॅराडे चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे नेमकी किती इलेक्ट्रॉन्स 6.022 × 1023. आय हॅव दॅट रोज नंबर. तर 1 फॅराडे म्हणजे चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 6.022 × 1023 एवढ्या इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज. तर एका इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज ठीक आहे 1.6 × 10⁻19 कुलोम. एका इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज मल्टिप्लाइड बाय 6.022 × 1023 म्हणजे किती येते आन्सर 96500 कुलोम. जाऊ द्या 1 फॅराडे म्हणजे 96500 कुलोम होती. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. बघा पुन्हा रिपीट. किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली I मल्टिप्लाइड बाय T. नंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास केले इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये Q/F. Q म्हणजे I मल्टिप्लाइड बाय T करंट इन एम्पियर टाइम इन सेकंड डिवाइडेड बाय फॅराडे म्हणजे 1 चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती 96500 कुलोम. हे झालं तुमचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट. हे झाले दोन फॉर्म्युले. कशासाठी आहेत हे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट. ओके याच्यानंतर बघा हे झाले दोन फॉर्म्युले. याच्यानंतर आपल्याला आणखी काही फॉर्म्युले पाहायचे. हे तर झाले बघा क्वांटिटी ऑफ करंट पास किती करंट पास केला इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाउंट ऑफ सबस्टन्स. आता काय म्हणतो हा बघा तिसरा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट फॉर्म्युला बघू आपण की आता बघा हे झाले क्वांटिटी ऑफ करंटचे क्वांटिटी ऑफ करंट किंवा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. आपल्याला इलेक्ट्रिसिटी किती पास केली हे झालं. आता पाहायचं आपल्याला किती पदार्थ डिपॉझिट होईल. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड किती मोल्स पदार्थ डिपॉझिट होते तुम्हाला माहिती आहे किंवा लिबरेट होते. तर तुम्हाला माहिती आहे ना हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर इट इज इक्वल टू बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय T डिवाइडेड बाय 96500. हे काय आहे हे आहे मोल्स ऑफ करंट पास्ट मोल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी मोल्स ऑफ म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास ऍक्च्युअल मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास म्हणजे I मल्टिप्लाइड बाय T डिवाइड बाय 96500 जो आपण अगोदर फॉर्म्युला पाहिला मल्टिप्लाइड बाय मोल रेशियो. हा महत्वाचा पार्ट आहे. मल्टिप्लाइड बाय मोल रेशियो. मला जर नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड काढायचं असेल तर I करंट इन एम्पियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड डिवाइड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशियो. तर इथं मोल रेशियो काय असतो व्हॉट इज मोल रेशियो हा इम्पॉर्टंट आहे. ज्याला हा कॅल्क्युलेट करता आला त्याला हे आन्सर आलं कारण करंट दिला जाते टाइम दिला जाते मोल रेशियो फक्त कॅल्क्युलेट करावा लागते. व्हॉट इज अ मोल रेशियो. तर मोल रेशियो म्हणजे असते बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन म्हणते. हा एक तर ऑक्सिडेशन एक तर रिडक्शन. बघा व्हॉट इज मोल रेशियो. मोल रेशियो इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन डिवाइडेड बाय टोटल मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन. बघा हे सिंपल आहे. हा फॉर्म्युला ज्याला समजला ना त्याला इझिली इथं मोल रेशियो कॅल्क्युलेट करता येते आणि I × T 96500 कॅल्क्युलेट करता येते. कसं सपोज माझ्याकडे होता कॉपर डायपॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स कन्व्हर्टेड इनटू कॉपर. ही हाफ रिएक्शन आहे. रिडक्शन रिएक्शन आहे दॅट इज ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. तुम्हाला आठवते का कॉपर आपण जेव्हा एखादं सोल्युशन पाहतो तर सोडियम घ्या कॉपर घ्या कोणी घ्या कॉपर डायपॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स कन्व्हर्टेड इनटू Cu. याचा मोल रेशियो काय येईल सांगा बरं. मोल रेशियो कसा फाइंड आउट करायचा या रिएक्शन साठी मला मोल रेशियो फाइंड आउट करायचा आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन. ही हाफ रिएक्शन आहे. बघा एक ऑक्सिडेशन रिएक्शन असते एक रिडक्शन रिएक्शन असते. तर इथं कोणती रिएक्शन आहे इथं रिडक्शन रिएक्शन आहे. या रिडक्शन रिएक्शन मध्ये मला मोल रेशियो फाइंड आउट करायचं आहे. हे हाफ रिएक्शन आहे रिडक्शन रिएक्शन आहे हाफ रिएक्शन आहे. एक ऑक्सिडेशन असते एक रिडक्शन असते. आता मोल रेशियो कसा फाइंड आउट करतात नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन.
या रिएक्शन मध्ये किती मोल प्रोडक्ट तयार झाला, हा प्रोडक्ट आहे कॉपर, किती मोल तयार झाला 1 डिवायडेड बाय हा 1 मोल कॉपर तयार करण्यासाठी तुम्हाला किती मोल्स इलेक्ट्रॉन लागले, टोटल मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड 2 मोल. लक्षात ठेवा ही रिएक्शन मोल्स मध्ये असते. तर किती मोल इलेक्ट्रॉन मला इथं रिक्वायर्ड आहे 2. बघा किती मोल प्रोडक्ट तयार झाला 1, किती मोल इलेक्ट्रॉन्स लागले 2. सो 1/2 म्हणजे सरळ सरळ 0.5. इट इज द मोल रेशिओ किंवा 1/2 ठेवला तरी चालतं. तर हा झाला तुमचा मोल रेशिओ. पुन्हा एक सांगतो बघा, इझी असते मोल रेशिओ काढणे, इझी असते. नेक्स्ट, सपोज आपल्याकडे एखादी रिएक्शन आहे, समजा मी घेतला सोडियम पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन कन्व्हर्टेड इनटू सोडियम. सांगा व्हॉट इज मोल रेशिओ. या हाफ रिएक्शन साठी मोल रेशिओ कसा असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन. या रिएक्शन मध्ये किती मोल सोडियम तयार झाला 1, पण हा 1 मोल सोडियम डिपॉझिट करण्यासाठी मला किती मोल्स इलेक्ट्रॉन लागले 1. 1/1 इक्वल टू 1. सो इट इज 1. मोल रेशिओ इज 1. तर सोडियम साठी आता तुम्ही म्हणता सर कधी कधी जर 2 घेतले, हे घेतले 2 तर हेही 2 होतील तर हाही 2 भेटेल. या रिएक्शन साठी काय 2/2 दॅट इज 1. बघा मोल रेशिओ कधी बदलत नाही. त्या रिएक्शन्स जे असतात ना स्पेसिफिक असतात, मोल रेशिओ बदलत नाही. तुम्ही 1 मोल साठी घ्या की 2 मोल साठी घ्या, फरक काही पडत नाही. तर मोल रेशिओ कसा फाइंड आउट करसा. बघा समजा माझ्याकडे अल्युमिनियम असेल, अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स कन्व्हर्टेड इनटू अल्युमिनियम. तर याच्यासाठी मोल रेशिओ काय झाला. बघा प्रश्न कसा येतो, व्हॉट इज मोल रेशिओ. ऑफकोर्स किती मोल अल्युमिनियम तयार झाला 1 डिवायडेड बाय किती मोल इलेक्ट्रॉन्स लागले 3 झालं 1/3. तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे 0.3 जोही राहील तो. ठीक आहे तर समथिंग 0.3 जो राहील. तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की मोल रेशो किती मोल्स प्रोडक्ट तयार होते आणि किती मोल्स इलेक्ट्रॉन्स लागतात त्याच्यानुसार तुम्ही काय फाइंड आउट करता, मोल रेशिओ. आता आणखीन एक प्रश्न इथं एका मार्क्ससाठी येतो. बघा कसं, आणखीन एक सांगून देतो. मला सांगा अल्युमिनियम डिपॉझिट. बघा तुम्हाला क्वेश्चन कसा येतो इथे, प्रश्न असा येऊ शकतो की हा अल्युमिनियम 1 मोल अल्युमिनियम तयार होण्यासाठी किती फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागली. बघा कन्फ्युजन होते. किती 1 मोल अल्युमिनियम तयार होण्यासाठी किती फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागली माहितीये का तुम्हाला, 3 फॅराडे. का बरं, बघा असंही म्हणू शकता. हा तर झाला मोल रेशो. आता आणखी एक दुसरा क्वेश्चन, 1 मोल अल्युमिनियम तयार करण्यासाठी 3 मोल इलेक्ट्रॉन्स लागले. तुम्हाला माहित आहे 1 मोल इलेक्ट्रॉन्स वरचा चार्ज म्हणजे 1 फॅराडे. तर इथं 3 मोल इलेक्ट्रॉन्स लागले तर किती फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागली. बघा 1 मोल अल्युमिनियमला किंवा मग 27 ग्रॅम म्हणू शकता तुम्ही. हे वेगवेगळे क्वेश्चन्स येतात ना इथं. 27 ग्रॅम अल्युमिनियम. तर 1 मोल अल्युमिनियम किंवा 27 ग्रॅम अल्युमिनियम लक्षात ठेवा तयार करण्यासाठी 1 मोल अल्युमिनियमला तयार करण्यासाठी किती इलेक्ट्रिसिटी लागली. एका इलेक्ट्रॉन्स वरचा चार्ज असते 1 फॅराडे, तर 3 वरचा किती 3 फॅराडे. तर तुम्ही काय म्हणता 27 ग्रॅम अल्युमिनियम तयार करण्यासाठी किंवा 1 मोल अल्युमिनियम तयार करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्स लागले म्हणजे 3 मोल इलेक्ट्रॉन्स लागले म्हणजे 3 फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागली. आणि जर कुलम मध्ये विचारली तर 3 मल्टिप्लाइड बाय 96500 कुलम. कारण तुम्हाला माहित आहे एका फॅराडेची इलेक्ट्रिसिटी 96500 तर 3 ची एवढी. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला घुमून फिरून कसा येते, जर तुम्हाला हाफ रिएक्शन दिली आणि जर विचारलं की इथं 1 मोल अल्युमिनियम तयार करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्स लागले तर किती फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागली, तर 3 फॅराडे म्हणजे किती कुलम 3 मल्टिप्लाइड बाय 96500 कुलम. असेही क्वेश्चन्स येतात. पण आपण तर इथं मोल रेशो काढतो तर मोल रेशो इझी राहते. मोल रेशो कसा काढतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन डिवाइडेड बाय टोटल मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन. हे झाले नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. आता एक लास्ट फॉर्म्युला इथं आहे, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. मी म्हटलं हाऊ मच अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. बघा इथं मोल्स ऑफ सबस्टन्स मोल्स मध्ये दिला. मी म्हटलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड म्हणजे W. हाऊ टू फाइंड आउट, किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट झाला कसा फाइंड आउट करसा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड किती, बघा हा मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. तर फॉर्म्युला हाच I मल्टिप्लाइड बाय T डिवाइडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशिओ मल्टिप्लाइड बाय काय असेल ऑफकोर्स मोलर मास. बाकी काही नाही. बघा फॉर्म्युला हा एकच आहे, फक्त इथं मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड आहे
आता व्हॉट इज मोल्स? एखाद्या पदार्थाचे मोल्स म्हणजे वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलर मास. तर मला पाहिजे वेट, बघा पुन्हा रिपीट करतो. इथं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स, मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, किती मोल पदार्थ डिपॉझिट झाला. इथं आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. तर मला सांगा ना, मोलची व्हॅल्यू जर मी पुट केली तर या नंबर ऑफ मोलची व्हॅल्यू पुट केली मी, वेट ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय मोलर मास. मला पाहिजे वेट, तर हा मोलर मास इकडे गेला, इकडे डिवाइड आहे, इकडे राहिला काय डब्ल्यू म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. हा मोलर मास इकडे गेला, मल्टिप्लाय झाला, म्हणजे आय मल्टिप्लाइड बाय टी 96500 मोल रेशिओ मल्टिप्लाइड बाय मोलर मास. मी काहीच नाही केलं इथं. हा फॉर्म्युला एकच आहे, फक्त फरक काय, इथं मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड आहे, इथं अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड आहे. तर मोल्स ऑफ सबस्टन्स विचारला तर हा फॉर्म्युला, आणि जर समजा वेट ऑफ सबस्टन्स विचारला तर मोल्स ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, बघा ना, मोल्स ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, मोल्स वेट ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलर मास. तर मला वेट लागत असेल फक्त, तर हा यम इकडे चालला जाईल. यम म्हणजे काय, मोलर मास. तर काय फॉर्म्युला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड डब्ल्यू इक्वल टू आय मल्टिप्लाइड बाय टी 96500. बघा ऍज इट इज. मोल रेशिओ तुम्हाला फाइंड आउट करता येते ऍज इट इज, आणि फक्त काय मल्टिप्लाइड बाय मोलर मास. यावरून निघते अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. बघा 4 फॉर्म्युले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. एक फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला होता क्वांटिटी ऑफ करंट पास्ट, नंतर होता मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ट, नंतर आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, आणि हा आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. आणि तुम्हाला फॅराडेचा फर्स्ट लॉ तर माहितीच आहे, क्वांटिटी ऑफ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. आणि हे आहेत फॉर्म्युले, एवढे फॉर्म्युले पाठ पाहिजेत तुमच्या. ठीक आहे, हे झाले 4 फॉर्म्युले. बघा लॉ झाला, 4 फॉर्म्युले झाले. याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट येते तो येते फॅराडेज सेकंड लॉ. बघा फॅराडेचा सेकंड लॉ बघू आपण काय असतो. फॅराडे सेकंड लॉ, फॅराडे सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. एकदम सिंपल आहे. फॅराडे सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. बघा तुमच्या नवीन बोर्डचं जे बुक आहे, नवीन बोर्डचं बुक, त्याच्यामध्ये असं लॉच्या फॉर्म मध्ये नाही दिलं त्यांनी डायरेक्ट दिलं. मी लॉच्या फॉर्म मध्ये लिहून देत आहे तुम्हाला. तर तुमच्या याच्यात लॉ नाही दिले, असे लॉचं स्टेटमेंट वगैरे काही दिलं नाही नवीन सिलेबस मध्ये. 12 महाराष्ट्र बोर्डच्या नवीन सिलेबस मध्ये असं नाही दिलं. फक्त हे लॉ पहिले होते, हे लॉच आहेत तुमच्या, याला फॉर्म्युले वगैरे सर्व आहे, पण लॉच्या फॉर्म मध्ये नाही दिले त्यांनी. तुम्ही लॉच्या फॉर्म मध्ये देत आहे. हा फॅराडे सेकंड लॉ आहे, जो काय म्हणतो बघा. फॅराडेचं सेकंड लॉचं म्हणणं काय आहे इकडे लक्ष द्या. पहिले तर म्हणतो फॅराडे सेकंड लॉ म्हणतोय, बघ पहिले तुम्ही काय करा, बघा इकडे लक्ष द्या. हे थोडेसे लहान ड्रॉ करून देत समजण्यासाठी. बघा याचं म्हणणं काय आहे लॉचं. त्याच्यासाठी हा काय म्हणतो, पहिले तुम्ही डिफरंट इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतले. इकडे लक्ष द्या, डिफरंट इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स मी घेतले फॅराडेचा सेकंड लॉ समजण्यासाठी. तुम्हाला पहिले इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये एक सोल्युशन भरलं मी, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे. याच्यामध्ये समजा इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे याचे फॉर एक्झाम्पल, आणि याच्यामध्ये मी दुसरं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन भरलं, वेगवेगळे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. याच्या मी दुसरं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन भरलं, याला म्हणू आपण काय घ्या, ए बी घ्या. हा ए याचे, हा ए बी, 2 इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स आहेत वेगवेगळे. नाव दीज टू इलेक्ट्रोड्स आर दीज 2 इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. 2 वेगवेगळे सोल्युशन्स घेतले मी 2 वेगवेगळ्या बीकर मध्ये. त्याच्यामध्ये ऑफकोर्स एनोड कॅथोड पुट केले. हा म्हणतो नाव दीज 2 इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स आर अरेंज इन ए सिरीज. यांना तुम्हाला सिरीज मध्ये अरेंज करायचं आहे. कसं, हा असेल पॉझिटिव्ह, हा असेल निगेटिव्ह, हा असेल पॉझिटिव्ह, हा असेल निगेटिव्ह. 2 इलेक्ट्रोड पुट केले. एनोड कॅथोड. ना दिस 2 आर अटॅच टू इन ए सिरीज. याला तुम्हाला सिरीज मध्ये अरेंज करायचं आहे. आता सिरीज मध्ये कसं अरेंज करणार, इकडे लक्ष द्या. हे झाले एका सिरीज मध्ये अरेंज. काय केलं, याला अटॅच करा तुम्ही बॅटरीला. इट इज अटॅच टू बॅटरी. बघा काय केलं, सिंपल आहे. हा इट इज अटॅच टू बॅटरी. बघा एकदम सिंपल आहे प्रोसेस, एकदम सिंपल केली. आपण काय केलंय,
इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतलं, दुसरं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतलं आणि याच्यामध्ये काय केलं, हा एक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे, याचे नावाचं एक एबी नावाचं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतलं आणि या दोन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनला मी काय केलं, एका सिरीज मध्ये अरेंज केलं. मी तिसरा पण घेऊ शकतो हा, तिसरा चौथा पाचवा कितीही तुम्ही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेऊ शकता, पण त्यांना अरेंज करा म्हणते एका सिरीज मध्ये. म्हणजे एकाच बॅटरीला हे दोघं मी अटॅच केले. याचा अर्थ काय, याचे मधून आणि या एबी इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मधून करंट कसा पास होईल, सारखाच करंट पास होईल, कारण एकाच बॅटरीला आपण एका सिरीज मध्ये अरेंज केले. बघा काय होईल, करंट कसा होईल, हा आला समजा फॉर एक्झाम्पल सांगत आहे मी तुम्हाला. तर काय होत आहे, करंट जो आहे ना तो सारखाच जाईल. म्हणजे या दोनही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मधून जो करंट पास होईल हा सारखाच होईल, कारण आपण काय केलं, हे दोन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन कशाला अरेंज केले, सिरीज मध्ये अरेंज केले आणि एकाच बॅटरीला अटॅच केले. आता एक साधा प्रश्न असा येऊ शकतो ना, की जर फॅराडेचा पहिला लॉ होता, क्वांटिटी ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आता जर मी या दोघांमधूनही क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर सारखीच पास करून राहिलो, कारण बॅटरी एकच आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर सारखीच पास करेल तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट कसा झाला पाहिजे, सारखा झाला पाहिजे, पण होत नाही. हा सेकंड लॉ थोडासा चेंज आहे. हा म्हणतो बघा काय म्हणणार, स्टेटमेंट काय आहे, द इलेक्ट्रोलिटिक डिफरंट असते त्या, द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स are arranged in a series. बघा, the electrolytic solutions are arranged in a series. आपण एका सिरीज मध्ये अरेंज केले हे. The electrolytic solutions are arranged in a series. Then quantity of बघा, then बघा, the electrolytic solutions are arranged in a series and same quantity of electricity pass through it. करेक्ट का? बघा, the electrolytic solutions are arranged in a series and same quantity of electricity pass through it. मला सांगा ना, हे दोन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन जर मी एका सिरीज मध्ये अरेंज केले, बघा हे एकमेकाला अटॅच केले आणि एकाच बॅटरीला अटॅच केले, त्याच्यातून क्वांटिटी ऑफ करंट कसा पास होईल, सारखाच सेम क्वांटिटी ऑफ करंट पास होईल याच्यातून. सो इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स आर अरेंज इन ए सिरीज अँड सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू इट. देन अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड असते. मी डिपॉझिटेड लिहून देऊन राहिलो फक्त. डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स केमिकल equivalence, that is equivalent weight. हा झाला याचं फॉर्म्युला, हे झालं याचं स्टेटमेंट. बघा, द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स आर अरेंज इन ए सिरीज. तुम्हाला काय करायचं, इलेक्ट्रोलिटिक जे आहेत इलेक्ट्रोलिटिक, समजा आपण इथं एचे घेतला, इथं ए बी घेतला, दोन डिफरंट इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतले, त्यांना एका सिरीज मध्ये अरेंज केलं आणि सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सेम पास केली. देन काय म्हणते, अमाऊंट ऑफ सबस्टन्स कसा व्हायला पाहिजे होता, याचा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि याचा अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो डिपॉझिट होईल तो सारखाच झाला पाहिजे असता, कारण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सारखीच पास केली आपण अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ. पण असं नाही होत म्हणते हा म्हणते, देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स केमिकल इक्विव्हॅलन्स. केमिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे समजा कन्सिडर करा फॉर एक्झाम्पल हा AgCl असता फॉर एक्झाम्पल आणि हा असता NaCl फॉर एक्झाम्पल. हा AgCl असता ना NaCl असता. इथं कोण डिपॉझिट झाला असता Na, इथं कोण डिपॉझिट झाला असता Ag. तर आता सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली तर Ag किती डिपॉझिट होईल आणि इथं सोडियम किती डिपॉझिट होईल. वेगवेगळे सोल्युशन्स आहेत, वेगवेगळे पदार्थ डिपॉझिट होतील. याच्यामध्ये Ag डिपॉझिट होईल, याच्यामध्ये Na डिपॉझिट होईल. हे NaCl आहे, AgCl आहे फॉर एक्झाम्पल. तर इथं Ag डिपॉझिट होईल, इथं Na डिपॉझिट होईल. तर हा Na किती डिपॉझिट होईल आणि हा Ag किती डिपॉझिट होईल, तर हा क्वांटिटी ऑफ करंटवर डिपेंड नाही म्हणते, हा म्हणते याच्या इक्विव्हॅलंट वेटवर डिपेंड आहे. आणि इक्विव्हॅलंट वेट तुम्हाला कसं फाइंड आउट करतात माहिती आहे. तर ज्याचं जास्त इक्विव्हॅलंट वेट तो जास्त डिपॉझिट होईल असं याचं म्हणणं आहे. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स केमिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे इक्विव्हॅलंट वेट. तर ज्याचं इक्विव्हॅलंट वेट जास्त तो जास्त डिपॉझिट होईल असं इथं म्हणणं आहे. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट.
म्हणजे ज्याचं इक्वलंट वेट जास्त तो जास्त डिपॉझिट होईल. म्हणजे मी जर म्हटलं वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट, ई फॉर इक्विव्हॅलंट वेट, हे लक्षात ठेवा. हा आहे लॉ, पण याचं तुम्हाला हा लॉ काही सिलेबसला नाहीये तुमच्या बोर्डच्या, पण नीट आणि जेई साठी कामात पडते. किंवा किती क्वांटिटी ऑफ करंट तुम्ही पास करसाल इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इक्विव्हॅलंट वेट. ज्याचं इक्विव्हॅलंट वेट जास्त त्याचा, हे फक्त समजण्यासाठी असते, ज्याचं इक्विव्हॅलंट वेट जास्त तो जास्त पदार्थ डिपॉझिट होते. गडबड काय झाली पहिला लॉ आणि दुसऱ्या लॉ मध्ये. पहिला लॉ म्हणते क्वांटिटी ऑफ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड. मग याच्यात सुद्धा तुम्ही सेम क्वांटिटी जर पास केली तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो डिपॉझिट आहे तो सारखाच व्हायला पाहिजे, पण असं नाही म्हणते. जर सिरीज मध्ये असतील तर ते डिपेंड्स अपॉन इट्स इक्विव्हॅलंट वेट. जर एजीचं इक्विव्हॅलंट वेट जास्त असेल तर एजी जास्त डिपॉझिट होईल, एनएचं इक्विव्हॅलंट वेट जास्त असेल तर एनए जास्त डिपॉझिट होईल. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट. पण याचा फॉर्म्युला कसा फाइंड आउट करतात हे तर झालं. ओके, आता मी काय म्हणतो हाऊ टू फाइंड आउट, याच्यासाठी फॉर्म्युला काय यूज होईल. हा तर झाला सेकंड लॉ, पण सेकंड लॉचं स्टेटमेंट तुमच्या सिलेबसला नाहीये. पण तुमच्या सिलेबसला काय आहे, तुमच्या सिलेबसला याचा फॉर्म्युला आहे. हे समजलं का बघा. पहिले इलेक्ट्रोलिटिक्स, इलेक्ट्रोलाइट जे आहेत हे कशामध्ये अरेंज केले, सिरीज मध्ये. आणि हा काय म्हणते आता किती पदार्थ डिपॉझिट होईल, तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असते, इक्विव्हॅलंट वेट. आणि इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट कसं करतात वाटलं तर ते लिहून देतो. इक्विव्हॅलंट वेट कोण्याही पदार्थाचं फाइंड आउट करताना कसं फाइंड आउट करतं, मोलर मास डिवायडेड बाय एक्स. एक्स म्हणजे काय, मे बी ऍसिडिटी, मे बी बेसिसिटी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. मे बी व्हॅलन्सी किंवा मे बी चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. बघा मे बी ऍसिडिटी, सॉरी बघा इकडे लक्ष. एक्स म्हणजे काय इथे लिहून देतो. एक्स म्हणजे ऍसिडिटी और बेसिसिटी और एक्स ची व्हॅल्यू आहे ऍसिडिटी और बेसिसिटी किंवा त्याचं कोणतं असते, व्हॅलन्सी असते किंवा चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट असते. इथं लिहून देतो किंवा चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. तर लक्षात ठेवा पदार्थाचं इक्विव्हॅलंट वेट बदलते. तर इक्विव्हॅलंट वेट बदलते तर मोलर मास डिवायडेड बाय एक्स. एक्स फॅक्टर म्हणजे काय, मे बी ऍसिडिटी, मे बी बेसिसिटी, मे बी त्याची व्हॅलन्सी किंवा मे बी चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. सांगून पण देतो. बरं, माझ्याकडे STSO4. तर STSO4चं मोलर मास किती असते माहिती आहे का, 98. बघा ना, हायड्रोजनचं एका हायड्रोजनचं 1 तर 2चं 2, सल्फरचं 32, ऑक्सिजनचं 16. तर 4चं किती झालं तुम्हाला माहित आहे, 16 16 16 64 64 अधिक 32 अधिक 2 98. हे झालं मोलर मास डिवायडेड बाय. मला सांगा STSO4 किती हायड्रोजन डोनेट करते, 2. तर ऍसिडची बेसिसिटी असते, तर ऍसिडची बेसिसिटी तर बेसची ऍसिडिटी. तर हा हायड्रोजन किती डोनेट करते, 2 म्हणजे डिवायडेड बाय 2. याचं इक्विव्हॅलंट वेट किती आलं, 49. HCl बघा, HClचं 36 35.5 आणि 36.5 हे मोलर मास आहे डिवायडेड बाय हा किती हायड्रोजन देते, 1 तर हा 1 म्हणजे याचा आहे 36.5 इज इक्विव्हॅलंट वेट. बघा HClचं मोलर मास आणि इक्विव्हॅलंट वेट सारखंच आहे, पण STSO4चं नाही. तर हे डिपेंड करते ऍसिडिटी किंवा बेसिसिटी. नंतर हा इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट करत असतात. किंवा तुम्ही असंही घेऊ शकता, याचं काही गरज नाही आहे, नीट आणि जेई साठी आहे. तुम्हाला बोर्ड मध्ये हा फॉर्म्युला पण हे पण नाहीये, हे पण नाहीये आणि इक्विव्हॅलंट वेट पण नाहीये बोर्ड साठी, पण सांगून राहिलो. त्याच्यानंतर पण स्टेटमेंट लिहून घ्यायची बोर्ड साठी पण, कारण तुम्हाला फॉर्म्युला दिला याने, बाकी काही नाही दिलं. नेक्स्ट आहे, जर सपोज तुम्हाला एखादा कंपाऊंड दिला असेल त्याने, किंवा ॲल्युमिनियम आहे, ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स. बघा ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह accept 3 electrons and convert into aluminium. तर मला सांगा व्हॉट इज द इक्विव्हॅलंट वेट ऑफ ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमचं ॲटॉमिक वेट असते 27. मग काय लिहिलं सांगा बरं, इक्विव्हॅलंट वेट इक्वल टू इट्स मोलर मास म्हणजे ॲटॉमिक वेट किती आहे 27 डिवायडेड बाय चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट तर इथं किती आहे 3, तर इथे किती झाला 0. कितीनं चेंज झाला 3 to 0 झाला, म्हणजे कितीनं चेंज झाला 3 न चेंज झाला 3. 27 डिवाइड बाय 3 जे येते इक्विव्हॅलंट वेट आहे. आणि हाच ॲल्युमिनियम जर असा असता तो aluminum dipositive accept 2 electrons convert into aluminum. So what is its equivalent weight? या रिएक्शन साठी इक्विव्हॅलंट वेट काय असतं, कितीनं चेंज झाला 2 to 0. इक्विव्हॅलंट वेट असतं 27 डिवाइड बाय 2. हे समजून घ्या, इक्विव्हॅलंट वेट बदलते, रिएक्शन बदलली की इक्विव्हॅलंट वेट बदलते. पहिल्या केस मध्ये ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह इंटू ॲल्युमिनियम डिवाइड बाय 3 चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट 3. या केस मध्ये +2 to 0 म्हणजे चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट 2 झाला. 2 आहे इथं ऑक्सिडेशन स्टेट इथं 0 आहे, चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट 2 झाला.
27 डिवाइड बाय 2. आणि एखाद्या ठिकाणी जर असा असेल अल्युमिनियम पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन्स कन्वर्ट टू अल्युमिनियम, कितीनं चेंज झाला, एकाने चेंज झाला तर 27 डिवायडेड बाय 1च आला असता. तर इक्विव्हॅलेंट वेट बदलत राहते. इक्विव्हॅलेंट वेट बदललं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड बदलला. असं माझं नाही म्हणणं, असं कोणाचं म्हणणं आहे, फॅराडेचं. सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती डिपॉझिट होईल, किती लिबरेट होईल, कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्याच्या इक्विव्हॅलेंट वेटला. आता इकडे लक्ष द्या, हे तुमच्यासाठी आता लक्ष द्या. इथंच कंटिन्यू करायचंय तुम्हाला. कन्सिडर amount of substance deposited in first solution. पहिल्या सोल्युशन मध्ये म्हणजे या किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट होईल. कन्सिडर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इन फर्स्ट सोल्युशन. किती असेल, हाऊ टू फाइंड आउट अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड कसा लिहिसाल बघा, W1. का बरं, याच्यासाठी W1 अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इक्वल टू 96500 I मल्टीप्लाइड बाय T डिवाइडेड बाय 96500. करेक्ट का, मल्टीप्लाइड बाय, कारण मला हा फॉर्म्युला माहित आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इन फर्स्ट सोल्युशन, पहिल्या पदार्थ इथं किती डिपॉझिट होईल हे आहे. W1 इक्वल टू I मल्टीप्लाइड बाय T 96500 मल्टीप्लाइड बाय मोल रेशियो 1. का बरं मोल रेशियो 1, कारण हे पहिलं बिकर आहे. इथं कोणत्या रिएक्शन होतील, हाफ रिएक्शन, त्याचं मला इथं मोल रेशियो काढावा लागेल, मल्टीप्लाइड बाय M1. का बरं, इथं कोणतं जो पदार्थ डिपॉझिट होईल त्याचं मोलर मास. हे झालं अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इन फर्स्ट सोल्युशन. आता मला सांगा इन सेकंड सोल्युशन. सेकंड सोल्युशन मध्ये काय राहील, सेकंड सोल्युशन इथं किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट होईल, तुम्ही म्हणसाल W2, कारण हा सेकंड आहे, इक्वल टू I मल्टीप्लाइड बाय T 96500 मल्टीप्लाइड बाय. इथं कोणते हाफ रिएक्शन होतील, ए बी वेगळा सोल्युशन आहे तर इथं हाफ रिएक्शन वेगळ्या होतील. तर इथं असेल मोल रेशिओ 2 मल्टीप्लाइड, जो पदार्थ इथे डिपॉझिट होईल, समजा इथे H डिपॉझिट झाला तर इथं B डिपॉझिट झाला तर त्याचं मोलर मास M2. ठीक आहे, इट इज इक्वेशन 1, इट इज इक्वेशन 2. बघा, पण तुम्हाला माहित आहे हियर सेम क्वांटिटी, हियर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. करेक्ट का, इथं सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड होते. बघा महत्वाचं आहे, इकडे लिहून देतो वाटलं असतं. हियर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड, दॅट इज. बघा इथं काय होते, हियर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. इथं जर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास होते, दॅट इज इन बोथ इलेक्ट्रोलिटिक सोल्यूशन I multiplied by T 96500 become same. करेक्ट का, हे समजून घ्या. बघा मी काय म्हटलं, हे आहे पहिलं बिकर, हे आहे दुसरं बिकर, याच्यामध्ये इलेक्ट्रोलिटिक याचे इथं ए बी, पण याच्यामधून तर तुम्ही सेम क्वांटिटी ऑफ करंट पास करून राहिले ना. तर याच्यामधून जर मी सेम क्वांटिटी ऑफ करंट पास करून राहिलो तर हियर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास दॅट इज इन बोथ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन I × T 96500 म्हणजे हा. आठवते, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणा किंवा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणा, हे दोन्हीसाठी कसं असेल, सेम असेल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मी काय लिहू शकतो मग, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण काय लिहू शकतो. बघा या केस मध्ये I मल्टीप्लाइड बाय T 96500 आणि या दुसऱ्या, बघा दुसऱ्या इक्वेशन मधला I मल्टीप्लाइड बाय T 96500, या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत. का बरं,
कारण या बीकरमध्ये या बीकरमध्ये तुम्ही क्वांटिटी ऑफ करंट सारखाच पास करून राहिले तर आय मल्टिप्लाइड बाय टी 96500 आय मल्टिप्लाइड बाय 96500 सेम. जर हा सेम ते बाकी सर्व इकडे घेऊन आहे. बघा हा जर मी इकडे आणला तर माझं इक्वेशन काय होईल, इकडे लक्ष द्या, महत्वाचं आहे. इकडे ठेवला आय मल्टिप्लाइड बाय टी 96500, इथं पण ठेवला आय मल्टिप्लाइड बाय 96500. एवढं जर सेम असेल तर आपण काय करू शकतो, आता हे सेम आहे तर बघा काय करसाल, तर हा आणि हा फॅक्टर सेम आहे, हे सर्व जर मी इकडे आणले तर माझा फॉर्म्युला काय होईल माहिती आहे का, W1, इकडे लक्ष द्या, W1 अपॉन हा इकडे घेऊन हा इकडे ठेवला, फक्त इकडे आणला इकडे काय होईल, मोल रेशियो 1 मल्टिप्लाइड बाय मोलर मास. हा इकडे घेऊन आलो. बघा मोल रेशियो पण इकडे मल्टिप्लाइड इकडे डिवाइड आला आणि M1 पण इकडे आणला. इकडे काय राहिला आय मल्टिप्लाइड बाय टी जो सेम होता याच्यासोबत, हा इकडे घेऊन आलो इक्वल टू W2, हा इकडे घेऊन आले. काय झालं सांगा, मोल रेशियो 2 मल्टिप्लाइड बाय मोलर मास. इट इज द इक्वेशन. काय इक्वेशन झालं सांगा बरं. तुम्हाला जर या दोघांचं रिलेशन सांगायचं असेल तर मी काय म्हणतो, W1 अपॉन मोल रेशियो मल्टिप्लाइड बाय U1. पण हे इक्वेशन मी कसं तयार करू शकलो, तर मला माहित आहे आय मल्टिप्लाइड बाय टी 96500 आय मल्टिप्लाइड बाय टी 96500 ही व्हॅल्यू दोघं इक्वेशन मध्ये सेम आहे. तर मी इक्वेशन कसं तयार केलं, W1 हा इकडे घेऊन आलो, हा इकडे घेऊन आलो W1 अपॉन मोल रेशियो M1, इकडे राहिला आय मल्टिप्लाइड बाय टी 96500. या केस मध्ये हा इकडे घेऊन आलो W2 अपॉन मोल रेशियो बाय 2 M2. पण तुम्हाला माहिती आहे आय मल्टिप्लाइड बाय टी याचा म्हणजे राईट साइड सेम, तर इकडे आणलेली लेफ्ट साइड सेम, म्हणजे काय राहिला W1 अपॉन मोल रेशियो M1 इक्वल टू W2 मोल रेशियो M2. हा झाला तुमचा फॉर्म्युला. जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आले तर इट इज द फॅराडेज सेकंड लॉ, W1 अपॉन मोल रेशियो M1 इक्वल टू W2 अपॉन मोल रेशियो M2. ओके, हा मेन फॅक्टर आहे. तर हे तुम्हाला आलं पाहिजे. आता इकडे लक्ष द्या, ज्या ज्या ठिकाणी मोल रेशियो जर सारखा आला, कोण्या कोण्या रिएक्शन मध्ये जर मोल रेशियो सारखा असेल सपोज, तर तुमचा फॉर्म्युला होतो W1 अपॉन M1 इक्वल टू W2 अपॉन M2. मोल रेशियो जर सारखा असेल तर हाही असेल, पण मोल रेशियो डिपेंड करायचे. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला सेकंड. बघा पहिले फॉर्म्युले होते 4 जे तुम्हाला मी सांगितले, जसं फॉर एक्झाम्पल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड, देन क्वांटिटी ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, नंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, आणि नंतर हा फॉर्म्युला. तुमच्या सिलेबसला काय केलं, निव्वळ सिलेबसला काय केलं, फक्त फॉर्म्युले दिले, पण कुठून आले हे नाही दिलं. तर मी सांगितलं हा सेकंड लॉ आहे आणि जो होता पहिला तो फर्स्ट लॉ आहे. ठीक आहे, इट इज ऑल अबाउट फॅराडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. थँक्स.